सुंदर क्षेत्ररक्षण होते महेंद्र धोंडे. मॅन ऑफ द मॅच शर्ट बी दे ना. नाही शर्ट नाही आलेला. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं दिवस पार उडून आणि एक षटक समाप्तीनंतर सांगायची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 8. सुंदर असे षटक टाकले ओमकार उतरे याने मागील झालेल्या मॅचचा सामनावीर गजानन शिंदे स्वप्नील डिगे यांनी त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरव करायचंय. आणि दुसरे षटक घेऊन आले सचिन भालेराव. धाव संख्या बसले ते 8. सचिन भालेराव ना. सुंदर फटकाय गच्चा असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते चैतन्य वाडकरचं. पंचांचा इशारा चौकार आणि त्या गच्चा असं क्षेत्ररक्षणामुळे चेंडू जातो तो सीमारेषे पार डायरेक्ट चौकार. शुभमचा बॉल सीमारेषा पार जाताना आणि पुन्हा एकदा शुभम सज्जा आणि त्याच पद्धतीचा आणि पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. पंचांचा इशारा चौकार. 4-4 ऑफसाईडच्या दिशेने भटकवलेला तो चौकार. सुंदर अशी कर्णधाराची कामगिरी बजावताना शुभम. बघू आता बाळा काय होतोय. आणि त्याच पद्धतीचा टाकलेला चेंडू आणि त्याच्या हातातून झेल सुटणं म्हणजे हे खूप महागडे होऊ शकतं. आता हे योगदान जीवनदान हे जीवनदान दिलेलं गच्चा असं क्षेत्ररक्षण तेजचं आणि सुंदर फटका जातो तो सीमारेषे पार. पंचांचा इशारा चौकार. चौकार चौकार. खूप महागडा असं शतक चाललेलं आहे. ऑफ साइडला मारली क्षेत्ररक्षण म्हणावं लागला आणि पंचांचा इशारा आणि त्याच पद्धतीचा सुंदर असा झेल अनिकेत राठोडकर कडून. ऋतुदेश राठोडकर याने सुंदर असा कॅच घेतलेला. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल की ऋतुदेश राठोडकरचं. आणि दिनेशची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो तुषार दिघे. तुषार पाहूया तो आपल्या संघासाठी काय करते. तुषार विरुद्ध सचिन. बघूया तुषार आपल्या संघासाठी काय करत ते. पुढील चेंडू सचिन तुषार आणि सुंदर असा मारला फटका आणि पंचांचा चौकारचा इशारा. चौक आणि तुषारच्या
तुषारचा पहिलाच चौकार. अतिशय सुंदर अशी सुरुवात म्हणावं लागेल तुषारची. आणि हे षटक खूप महागडा असं ठरलेलं आहे रेडी 11 संघासाठी. या षटकात अवघ्या 17 धावा शिवतेज 11 धाव संख्या बसले ते 25 धावा. आणि पुढील षटक घेऊन आला इथं ओमकार. 1 बाद 25 धावा. आणि दुसरं षटक घेऊन आलाय तो ओमकार धोत्रे. ओमकारचा पुढील चेंडू शुभम साठी. आणि सुंदर असा मारला ऑफ साईडला फटका. आणि पंचांचा इशारा चौकार चौकार चौकार. अरे ऑनलाईन चालू आहे. सुंदर असा पहिल्या चेंडूवर चौकार दिलेला आहे तो शिवम धोंडे याने. शिवमचे सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल. चला पाहूया काय करतोय ओमकार टू शुभम. आणि त्याच पद्धतीचा ऑफ साईडला टाकलेला चेंडू. आणि पुन्हा एकदा पंचांचा चौकारचा इशारा. 2 बॉल 2 चौकार. चौकारच्या हॅट्रिकचा गोल्डन चान्स. सलग 2 चौकार पडल्यामुळे धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचते 33. वैयक्तिक 6 बॉल 18 धावांवर खेळतो तो शिवम धोंडे. सुंदर असा फटकवलेला. आणि एक समाधान. आणि स्ट्राईकवर आला तर तुषार. मागाचं घाचा असं क्षेत्ररक्षण खूप महागात पडलेलं आहे. मागाचा सुंदर असा चेंडू. 1 धाव पूर्ण. धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचते 35. तिसरे षटक सुरू असताना धावसंख्या पोहोचली 35. आणि स्ट्राईकवर आलेला तो शुभम. बघूया तो आपल्या संघासाठी काय करतोय. ओमकार टू शुभम. आणि पंचांचा वाईडचा इशारा. आणि सुंदर असं. आणि पुन्हा त्याचे क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि हे षटक सुद्धा खूप मागणे चाललेलं आहे. या षटकात आलेले टोटल त्याच पद्धतीने 14 धावा. त्याच पद्धतीने शुभमचं मागाचं जीवनदान देखील मागणं म्हणावं लागेल. अवघ्या 3 षटक समाप्तीनंतर संघाची धाव संख्या पोहोचलेली 41 धावा. खूप मागण्याचं षटक म्हणावं लागेल. या षटकामध्ये 16 धावा आलेल्या आहेत 3 षटकानंतर. धाव संख्या पोहोचलेली 41. सुंदर अशी फलंदाजी चालू होती शिवतेज 11 संघाकडून. आणि 2 फलंदाज शुभम आणि तुषार. शुभमची सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल. कर्णधाराचं काम अतिशय चोखपणे बजावताना शुभम. आणि पुढील षटक घेऊन आले तो स्वतः कर्णधार दुधी लेवांचा कर्णधार विवेक देंबळे. विवेक टू शुभम.
सुंदर असा चेंडू होता. त्या चेंडूवर चोरटी अशी एक धाव घेतलेली. एक धाव पूर्ण. च्या गोलंदाजीचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय तो तुषार. एक धाव महत्वाची मागच्या सामन्याने दाखवून दिलेलं आहे. एकच्या आणि सुंदर असा मारलेला फटका आणि पंचांचा इशारा. सुंदर असा ट्राय केला होता त्या तेजसने. पंचांचा इशारा. षटकार त्या षटकारामध्ये ताकद असल्यामुळे सुंदर असा प्रयत्न म्हणावा लागेल तेजसचा. आणि या षटकारामुळे धावसंख्येत वाढ. धावसंख्येत आणले ते 8 ते 4 आणि अति सुंदर असं. मी बोलत असताना तू नको बोलतो, तू बोल. हा बोल. मग आठवले होते जातो ना. सुंदर असा एक चोरटी डाव मानावा लागेल यांच्याकडून. सुंदर असा बरोबरच आले आणि धावसंख्या पोचली ती 49. संघाच्या अर्धशतकासाठी एक धाव कमी. एक टू शुभम कर्णधार. पाहूया शुभम आपल्या संघासाठी काय करत ते. आणि शुभमने मारला सुंदर असा फटका. चैतन्याच्या हातात चेंडू आणि एका धाव समाधान. दुसऱ्या धावचं बेत एका धाव समाधान म्हणावं लागते. आणि त्याचप्रमाणे शिवतेज वॉरियर्सचा अर्धशतक पूर्ण. शिवतेज वॉरियरची सुंदर अशी फलंदाजी. सुंदर अशी खेळी झाली होत्या दोघांमध्ये शुभम आणि तुषार. सुंदर असा चेंडूला असा वेग की डायरेक्ट स्टंप फेल आउट. तुषारची पुढील जागा भरून काढण्यासाठी मैदानात उतरलाय तो करण. बघूया तुषारची करण राठोड. 100 पाटीलचा डागा काढून ते काढले. बॅट्समॅन करण राठोड. एक नवा चेहरा करण राठोड. एक टू करण. आणि परंतु बॅड लग असं म्हणावं लागेल करणचं. एज लागून विकेट. होय हॅट्रिकचा गोल्डन चान्स ना. एक साठी वर संपली का आणि पुन्हा एक संघाची धावसंख्या जाऊन पोचते किती 50 ना. 50 धावा. 4 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोचते 50. सुंदर अशी फलंदाजी झाली होती शेवटी वॉरियर्स करून. आणि त्याप्रमाणे सुंदर अशी गोलंदाजी करतायत ते रेड 11 संघ. आणि पुढे षटक घेऊन आलाय तो निखिल राठोडकर. करणची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो विजय. आणि पुन्हा एकदा बक्षीस निखिल राठोडकर यांना. पुन्हा एकदा बक्षीस. आणि त्यांनी जर स्टंप विकेट घेतली तर त्यांना 501 रुपयाचं बक्षीस स्वप्नील शेटजी यांच्याकडून. चला स्टंप विकेटला 501 रुपयाचं बक्षीस आहे. निखिलला स्टंप विकेट साठी स्वप्नील शेठ डिगे यांच्याकडून 501 रुपयाचं इनाम. पाहूया निखिल नेतो का बक्षीस.
निखिल टू शुभम. सुंदर असा चेंडू होता लागलेली, परंतु थोडीशी जंप कमी पडली. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल विवेकचं. आणि पुन्हा एकदा विजय स्ट्राईकवर. अरे इथं कोण नाही द्यायला. अरे मला सांगितलं एक नाही तर जाऊन किती डायरेक्ट. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते निखिल दोन. सुंदर असं क्षेत्ररक्षण निखिलचं. सुंदर असं क्षेत्ररक्षण निखिल राठोड करत तिकडून. काय नाही बाहेर जायचे म्हणते. चला सुंदर अशी गोलंदाजी करतो तो निखिल. आणि त्याचप्रमाणे फलंदाजी करतो शुभम. अप्रतिम पद्धतीने चाललेले षटक. चालू षटकात फक्त 2 धावा आलेल्या आहेत त्या निखिलने. आणि त्याने स्टंप विकेट घेतलं 501 रुपये. आणि त्याचप्रमाणे शुभमने मारला सुंदर असा फटका आणि तो लांब पोहोचतो सीमारेषा पार. पंचांचे दोन्ही हात वरती. षटकार. कर्णधाराची उत्कृष्टपणे कामगिरी बजावताना शुभम. आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा मार हेलिकॉप्टर शॉट. आणि पुन्हा एकदा पंचांच्या हातवर. षटकार षटकार षटकार. आणि या 2 षटकारामुळे धावसंख्येत होती वाढ. जाऊन पोहोचली 64. कर्णधाराची सुंदर अशी कामगिरी बजावताना शुभम. शुभम नोंडे वैयक्तिक 15 बॉल 39 धावांवर खेळतोय. स्वतः कर्णधार. निखिलचा चेंडू शुभमसाठी. आणि ऑफ साइडला टाकलेला बॉल. आणि क्षेत्ररक्षण देखील सुंदर म्हणावं लागेल. आणि 1 धाव पूर्ण. 65. आणि अवघ्या 5 षटकानंतर धावसंख्या जाऊन दोस्ती 65 धावा. आणि शेवटचं षटक कोण घेऊन येते पाहायचंय. DD11 संघाकडून. DD11 संघाचा कर्णधार विवेक. आणि अर्धशतक शुभम नोंडेच्या अर्धशतकसाठी फक्त 11 धावा. अर्धशतक पूर्ण करण्यासाठी शुभम धोंडेला 11 धावांची गरज. वैयक्तिक 10 धावांची गरज. वैयक्तिक 40 धावांवर खेळत होता शुभम. सुंदर असा चेंडू काय काळा नाहीये शुभम धोंडेला. चेंडू विवेकचा. सुंदर असा चेंडू विवेकचा. आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीने विरुद्ध शुभम. एकदा पद्धतीने 2 चेंडू झाले. अप्रतिम अशी गोलंदाजी झाली होती विवेक डिंबळे.
आणि सुंदर असा मारलेला फटका आणि चेंडू जाऊन पोहोचतोय सीमारेषे पार आणि वैयक्तिक 46 धावांवरती खेळतोय शुभम. वैयक्तिक 50 धावा करण्यासाठी 4 धावांची गरज. अवघ्या 19 बॉल मध्ये त्याने 46 धावा पूर्ण केलेल्या आहेत म्हणजे तो शुभम. आणि या पद्धतीने शुभम धोंडे याची हाफ सेंचुरी पूर्ण. पहिल्यांदाच केली नव्हे मागच्या सामन्यामध्ये 1 रनाने हाफ सेंचुरी हुकली होती परंतु या सामन्यामध्ये षटकार मारून त्याने हाफ सेंचुरी पूर्ण केलेली आहे. सुंदर असं कर्णधाराची कामगिरी बजावताना शुभम. थोडीशी मिसअंडरस्टँडिंग मुळे त्यांची रनआउट झालेला आहे तो शुभम. स्वतः कर्णधार अवघ्या 20 बॉल 52 धावांवर खेळला तो शुभम धोंडे. सुंदर असं हा अर्धशतक मारले परंतु या अर्धशतक हे फक्त तेजाचं योगदान असेल. सुंदर 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 असं सुंदर अशी फलंदाजी शुभम कडून. सचिन रवींद्र कदम चला जिंकण्यासाठी केवळ 78 धावांचं आव्हान आहे. 6 षटकांमध्ये 78 धावांचं आव्हान आहे न्यू झीलंड संघासाठी. सुंदर अशी फलंदाजी केलेली आहे शिवतेज वॉरियर्स संघाने. चला सुंदर असा सामना आहे. सेकंड इनिंग साठी जिंकण्यासाठी 78 धावांची आवश्यकता आहे. सुंदर अशी चला DD 11 मागचा सामना काय झाला सरीनी लास्टला तुफानच केला की शिवतेज वॉरियर्स त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. स्टिकर पण काढ. जिंकण्यासाठी 78 धावांचं लक्ष्य DD 11 संघाला. चला मागच्या सामन्यात आपण पाहिलं जवळपास 80 धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि त्यामध्ये एक उत्कृष्ट ज्येष्ठ खेळाडू सनी गायकवाड या खेळाडूने
एक कसलेला फलंदाज विवेक डोंबळे याला शेवटच्या षटकामध्ये रोखलं आणि आपल्या संघाला विजयी करून दिला. सनी गायकवाडचं कौतुक करावं तेवढं कमीच म्हणावं लागेल. आता पुढील वर्षीपर्यंत होणाऱ्या सामन्यासाठी सनी गायकवाडचं हे कौतुक सोहळा आपण ऐकत राहायचं आहे सनीच्या तोंडून. आणि 78 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलेले होते बीडी 11चा संघ. आणि स्ट्राईकला खेळत होतो स्वतः कर्णधार स्वतः संघ मालक सागर धोंडे आणि नॉन स्ट्राईकला खेळत आहेत डॉक्टर ओंकार धोत्रे. आणि गोलंदाजीसाठी आलेला आहे शिवगंगा गोऱ्याचा बुमराह. पाठव मला असं स्क्रीनशॉट. मी पाठवतो की फोटो तुला. पहिला चेंडू आणि हा वाईट स्वरूपात आणि वाईटच्या स्वरूपात संघाचे खातं खोललेलं आहे. आणि सुंदर असा चेंडू म्हणावा लागेल निर्धाव पद्धतीचा हा चेंडू. पंच काय 2 धावा. दरम्यान तुषारचा पूर्वी चेंडू सामना करतो सागर जिंकण्यासाठी 78 धावांचं लक्ष. पुन्हा एकदा निर्धावपणीचा चेंडू खूपच सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल तुषारची. पहिल्या सामन्यामध्ये पहिला आपण हा तुषार खूप मागणा ठरला होता. पहिला जो सामना झाला तो श्रीशा 11 वर्सेस शिवतेज वॉरियर्स त्या संघा त्या मॅच मध्ये तुषारने 2 षटकं टाकली होती आणि 2 षटकामध्ये त्याने जवळपास 35 धावा दिल्या होत्या. परंतु आताच्या या चालू सामन्यामध्ये धावा रोखण्यात यश मिळालेलं आहे त्याला. उत्तम मारलेला फटका पावत झाला होता का नाही आणि पहिला झटका लागलेला तो सागरच्या स्वरूपात आणि पहिली विकेट म्हणावी लागेल तुषारच्या खात्यात आजच्या दिवसाची जमा झालेली आहे. आणि आता सागरची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो चपळ चित्ता म्हणून ज्याला ओळखला जातो तो तेजस कुंभार.
थोडस खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि एक चोरटी धाव घेण्यात यश मिळालेलं आहे. कव्हर पॉईंटच्या दिशेने मारलेला हा चेंडू आणि आजचा हा चालू सामना म्हणजे तेजस विरुद्ध तुषार. तुषारची घातक गोलंदाजी तेजसला रोखतीये का? चोरटी मिळालेले आणि धावसंख्या जाऊन पोहोचली होती 5 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 1-5. दरम्यान आता गोलंदाजीसाठी आलेला एक कर्णधार शुभम धोंडे आणि आता त्याला सामना करायचा आहे. त्याचा सामना करतोय तो डॉक्टर ओमकार धोत्रे. एक नावाजलेला खेळाडू ओमकार धोत्रे. पॉवर प्लेचं दुसरं षटक. पॉवर प्ले मध्ये फक्त आतापर्यंत 5च धावा आलेले आहेत आणि 1 विकेट गमावलेली आहे. सुंदरचा शॉट म्हणावा लागेल. एक प्रकारच्या दिशेने मारलेला. अथर्व ट्रान्सपोर्ट तुमचा ट्रक बाजूला काढा. खराब चेंडू आणि अनावबलचा इशारा पंचांचा. फ्री हिट. फ्रीचा समाचार पाहूया. तेजस घेतोय का? पुरेपूर फायदा उठवतोय का? ठिकाणी स्वप्नील शेठ तेजसने जर षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कोणाची ठीक आहे. आणि फक्त 5 फुटासाठी 500 रुपये उठलेले आहेत तेजसचे. आणि यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघांनी त्वरित यायचे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचे. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 9 धावा. 11 उत्तुंगाचा मारलेला फटका पाहूया किती धावा मिळतात आणि हा षटकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 17 धावा. खूपच सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल तेजसची. कारण हा सामना तेजस विरुद्ध तुषार असा रंगणार आहे. पंच स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा चौकार. एक चौकार, षटकार आणि चौकार. खूपच अशी तुपानी खेळी करतो तो तेजस. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 21. पॉवर प्लेचं दुसरं षटक थोडस मागणं ठरताना. दरम्यान शुभमचा पुढील चेंडू. सामना करतो तो तेजस. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारला चेंडू. सुंदर अशी फिल्डिंग म्हणावी लागेल तिथे विष्णुप्रिया क्रीमचे ब्रँड अँबॅसिडर विजय गुरव यांच्याकडून. धावसंख्येत धावसंख्या जाऊन पोहोचली होती 22 धावा.
खराब चेंडू आणि हा वाईट बॉलचा पंचांचा इशारा. आणि या ठिकाणी शंभूराजे वॉरियर्स संघाने आणि या ठिकाणी शंभूराजे वॉरियर्स संघाने नाणेफेक हारलेला आहे. चौकार. धावसंख्येला आलेला आकार धावसंख्या जाऊन पोहोचली होती 27 धावा. आणि या ठिकाणी अथर्व ट्रान्सपोर्टचे मालक प्रवीण शेठ गुजर मैदानामध्ये त्यांचं आगमन झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे आणि आता गोलंदाजीसाठी आलेला आहे तो दिनेश कुंभार आणि त्याला सामना करायचा आहे तो तेजस कुंभार. गोलंदाजीसाठी आलेला आहे तो वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आला तो दिनेश आणि फलंदाजी करतो तो चपळ चित्ता तेजस कुंभार. खूपच सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ते दिनेशची. निर्धाव पलीचा चेंडू. इन्फॉर्म बॅट्समन तेजस कुंभार खूपच सुंदर अशी फलंदाजी करतोय तो. एकाच धावावर समाधान म्हणायला लागलं तेजसला. धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 धावा. मॅनेजर बदलला पाहिजे शिवतेजने. दिनेशच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं खूपच व्हेरिएशन आहे. वन बाउन्स पंचांनी खूपच सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल दिनेशची. फक्त 3 धाव आलेले आहेत आणि धावसंख्या झाली होती 30. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 1/30.
2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि आता 18 चेंडू मध्ये जवळपास 48 धावा करायच्या त्या DD11 संघाला. 18 चेंडू 48 धावा आणि मैदानामध्ये कसलेले 2 फलंदाज फलंदाजी करत आहे. एक तेज एका बाजूला किल्ला लढत आहे तो तेजस आणि दुसऱ्या बाजूला त्याला साथ देता येतो ओमकार. चौथा षटक पाहूया कोण घेऊन येत आहे आणि चौथा षटक घेऊन आलेला आहे तो फिरकीचा जादूगार एक ज्येष्ठ खेळाडू अमित जाधव. आणि गोलंदाजीसाठी आलाय तो रवींद्र कदम. 18 चेंडू मध्ये 48 धावांचं लक्ष. आतापर्यंत धावफलकावर फक्त 30 धावा लागल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. संघासाठी चौथा आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकतो तो बाळा कदम. पहिला चेंडू तुंग मारला फटका पाहूया किती धावा देत आहेत आणि हा झेल बाद. खूपच असा सुंदर असा झेल टिपलेला आहे तो तुषार दिघे याने आणि चपळ चित्ता इथे बाद झालेला आहे. खूपच सुंदर अशी फलंदाजी चाललेली तुषारची तेजसची. आणि आता मैदानामध्ये आलेला आहे तो कर्णधार विवेक डुंबळे. 5 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू. मागच्या सामन्यामध्ये एक ज्येष्ठ खेळाडू हा विवेक म्हणू शकतो आपण. तसेच सनी गायकवाडने पण या ज्येष्ठ खेळाडूला रोखलं होतं मागच्या सामन्यामध्ये. आणि हा दुसरा झटका विवेकच्या स्वरूपात लागलेला आहे. खूपच सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती रवींद्र कदम याची. सलग 2 चेंडूवर 2 विकेट आणि त्या सुद्धा महत्वपूर्ण विकेट. कर्णधाराला 0वर बाद केलेले. त्यानंतर एक कसलेला फलंदाज तेजस हा सुद्धा जेलबाद झालेला आहे. एक उत्साहाचं वातावरण या शिवतेज वॉरियर संघामध्ये निर्माण केलेले आहे. याचं सर्व श्रेय जातं ते शिवम बोंडे याला. कर्णधार पदाची खेळी साकार करताना त्याने मागच्या सामन्यामध्ये 49 धावांवर बाद झाला होता आणि त्याने 52 धावा केल्या होत्या. मागच्या सामन्यामध्ये फक्त एका धावेने त्याचं अर्धशतक हुकलं होतं परंतु ते या सामन्यामध्ये भरून काढलं आणि आता विवेकची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो महेंद्र. 16 चेंडू मध्ये 48 धावांचं लक्ष आणि आता मैदानामध्ये आहेत ते ओपनिंगचा बॅट्समन ओमकार डॉक्टर ओमकार धोत्रे आणि त्याला साथ द्यायला आलेला तो महेंद्र धोंडे. हॅट्रिकचा चेंडू आणि पाया झेल होतोय का आणि हा झेल सुटलेला आहे. थोडासा चेंडू दूर होता नाहीतर पहिली हॅट्रिक बाळा कदम याने मिळवली असती आज. बर सनीने घेतली का हॅट्रिक. उत्तुंग मारलेला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू आणि हा
षटकार. आणि या ठिकाणी ज्यांनी थँक्यू मध्ये मंडपाचं सौजन्य दिलेले ते पडवळ मंडप आलेले त्यांचंही सहर्ष स्वागत. पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू तर झेल सुटलेला आहे, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्याचं. 2 धावांवर समाधान मानावं लागले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 बाद 39 धावा. दरम्यान बाळाचा पुढील चेंडू सामना करतो ओंकार आणि त्रिफळा बाद झालेला आहे. खूपच घातक गोलंदाजी म्हणावी लागेल या बाळा कदमची. आणि संघाला 4था झटका लागलेला आहे तो ओंकारच्या स्वरूपात. DD11चा संघ थोडा संकटात सापडलेला आहे आणि आता फलंदाजीसाठी आलेला आहे तो बाळा भालेराव. खूपच धावसंख्या जाऊन पोहोचली होती 39. किती झाल्यात? 39 धावा झालेल्या आहेत. आणि आता 12 चेंडू मध्ये 39 धावा पूर्ण करायच्यात. आणि मैदानामध्ये आहे तो महेंद्र धोंडे आणि त्याला साथ द्यायला आलेला आहे तो बाळा भालेराव उर्फ सचिन भालेराव. आणि मैदानामध्ये आता वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 5वे षटक घेऊन आला तो तुषार. आणि या ठिकाणी शिवतेज संघाचे मॅनेजर तेजस पोकरकर आज खूप खुश दिसत आहेत त्यांच्या संघाच्या कामगिरीवर. दोन धावा धावसंख्या जाऊन पोहोचली होती 42 धावा. चौकार. बाळा भालेरावाच्या बॅट्समधून आलेला पहिलाच चौकार म्हणायला लागेल. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात 5वे षटक टाकतो तो तुषार दिगे. चौकार. आणि अशा तऱ्हेने 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत त्या DD11 संघाच्या. अजूनही जिंकण्यासाठी 8 चेंडू मध्ये 28 धावांचं लक्ष्य.
उत्तुंग मारलेला फटका बाळा बालेराव यांनी आहे हा षटकार. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 56 धावा. 7 चेंडू मध्ये 22 धावांचं लक्ष्य. 7 चेंडू 22 धावा. आणि षटक संपल्याचा 55 इशारा. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 57 धावा. आता 7 चेंडू मध्ये 21 धावांचं लक्ष्य. शेवटचा षटक, निर्णायक षटक. मागच्या सामन्यामध्ये सनी गायकवाडने जसं षटक टाकलं होतं तसाच गोलंदाजीच्या शोधात शुभम धोंडे. आणि शेवटचं षटक, चेंडू दिनेशच्या हातात सोपवलेला आहे. शेवटचं षटक घेऊन आला तर दिनेश कुंभार. मागच्या सामन्यामध्ये पाहिलं आपण 6 चेंडू मध्ये 18 धावांचं लक्ष होतं बीडी 11 संघाला. आणि फलंदाजी करत जातो विवेक डिंबळे आणि गोलंदाजी करत जातो सनी गायकवाड. पहिला चेंडू, एक धाव पळून पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. तर आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिलं की 6 चेंडू मध्ये 18 धावांचं लक्ष होतं आणि फलंदाज होता तो विवेक डिंबळे आणि त्याला गोलंदाजी करत होता सनी गायकवाड. सनी गायकवाड हा असा खेळाडू होता की फक्त वर्षातून 2दाच मैदानावर येतो, एक उद्घाटनाच्या वेळेस आणि एक बक्षीस वितरणाच्या वेळेस. परंतु त्याने कसलेल्या फलंदाजाला विवेकला आणि उत्तुंगाचा फटका आणि हा षटकार. धावसंख्येत वर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 65 धावा. मारलेला हा सुंदर असा षटकार बाळा बालेरावच्या बॅट्स मधून आलेला आहे. आता जिंकण्यासाठी 4 चेंडू मध्ये 13 धावांचं लक्ष्य. चार चेंडू 13 धावा. अशक्यप्राय गोष्ट नाहीये, परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकता. उत्तम मारला फटका आणि हा षटकार. थोड्या वेळापूर्वी शिवतेज वॉरियर संघाचा मॅनेजर तेजस पोकरकर याच्या चेहऱ्यावर एक हास्य होतं, परंतु आता ते हास्य कुठेतरी लपलेलं दिसते. तीन चेंडू मध्ये 7 धावा. थोड्याशा टिप्स दिलेल्या आहेत दिनेशला. तुषार या ज्येष्ठ खेळाडूने थोडासा टेन्शन मध्ये आलेला होतो दिनेश कुंभार, कारण 6 चेंडू मध्ये 21 धावांचं लक्ष होतं, परंतु पहिल्या 3 चेंडू मध्येच दोन चेंडू 6 धावांचं लक्ष. खूपच
आता तटीचा चाललेला हा सामना शिवतेज वॉरियर्स वर्सेस DD11. अजूनही दोन्ही संघांनी एकही सामना जिंकलेला नाहीये, त्यामुळे कोण हा सामना जिंकून आपल्या खात्यात एक विजय संपादित करतोय. दोन चेंडू 6 धावा. 2 चेंडू 6 धावा. आता सामना करतो तो महेंद्र. इथल्या खेळाडूंना विनंती, त्यांनी आतमध्ये बसायचंय. बाबू मोरे सगळ्यांना आतमध्ये घ्यायचंय. महेंद्र दोंडे इथं धावबाद झालेला आहे. तो महेंद्र दोंडे. 1 चेंडू 6 धावा. खूपच आता तटीचा सामना. आज काय DD11 ठरवून आलेलं आहे का काय एका चेंडूवरच सगळा निर्णय ठरवायचा त्यांनी. मागच्या सामन्यामध्ये पण 1 चेंडू 5 धावा होत्या आणि या सामन्यामध्ये पण आता 1 चेंडू 6 धावा.